संवेदना आणि सशक्तीकरणाचा नवा अध्याय. पिंपळगाव बसवंत येथे जागृती फाउंडेशनची नववी शाखा सुरू. संकष्टी चतुर्थीच्या पवित्र दिवशी जागृती फाउंडेशनची नववी शाखा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पिंपळगाव बसवंत येथे सुरू करण्यात आली आहे. समाजसेवेच्या दिशेने एक नवीन पाऊल टाकत या शाखेचा शुभारंभ करण्यात आलाय. याआधी नाशिक, सिल्वासा, अहिल्यानगर, पनवेल, नेवासा, कल्याण आणि धुळे येथे यशस्वी कार्य करणाऱ्या जागृती फाउंडेशनने आता पिंपळगाव बसवंतमध्ये आपली शाखा स्थापन केली आहे. उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे संस्थापक प्रशांत भगवान शेळके आणि जागृती फाउंडेशनच्या अध्यक्षा ललिता नवखिरे उपस्थित होते. तसेच सदस्य शीतल काकुळते, कविता कुलथे, अश्विनी घोरपडे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमात डॉक्टर हेमलता रोकडे आणि सुनीता मोरे यांची उपस्थिती होती. पिंपळगाव शाखेच्या अध्यक्षा गीता अंबादास बैरागी आणि उपाध्यक्षा सौ संगीता संकपाल यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे कार्य सुरू झाले. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त परिसरातील विविध क्षेत्रातील 51 कर्तव्यदक्ष महिलांना सन्मानपत्र आणि गुलाबाचे फूल देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित सर्व महिलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करून कार्यक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलाय. संस्थापक प्रशांत भगवान शेळके यांनी आपल्या भाषणात महिलांच्या हक्कांचे माहेरघर म्हणजे जागृती फाउंडेशन असे म्हणत महिलांनी स्वतःसाठीही जगले पाहिजे असा संदेश दिलाय. अध्यक्षा ललिता नवखिरे यांनी अनाथ, वृद्ध आणि शालेय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि समाजसेवेतून आत्मिक समाधान मिळते असे सांगितले. शाखा अध्यक्षा गीता बैरागी यांनी धावपळीच्या जीवनात महिलांनी आनंद आणि प्रेम जपले पाहिजे असे मत व्यक्त केले. संगीता संगपाल यांनी महिलांसाठी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान कसे देता येईल याविषयी मार्गदर्शन केले. या सोहळ्यासाठी अश्विनी बैरागी, मेघा प्रकाश निनावे, चंचल सुनील कोथमिरे, सोनाली बैरागी, पूजा लांडगे, निलिमा जाधव आणि इतर भगिनींचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. जागृती फाउंडेशनच्या नव्या शाखेच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि समाजसेवेसाठी नवा अध्याय सुरू झालाय. कंपनी आहे, इथून मी सुरुवात केली की मला बाहेर पडायचं याच्यातून. त्यांनी बघितलं की दर 2 दिवस झाले की मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असायची. मग असं करत 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 6 वर्ष त्या कंपनीमध्ये आम्ही काढले. नंतर म्हटलं माझ्याच्यानी काही काम होणार नाही, मी आता हे काम सोडते. तुम्हाला अगदी म्हणजे तुम्ही विश्वासही ठेवणार नाही. भुजबळ नगर सिटीमध्ये 2006ला जेव्हा पाया घालायचं काम चालू होतं, फ्रेशनेस इनोव्हेशन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून काम करते. महिलांचा माझं फॅशन डिझाईनचं छोटासा शॉप आहे, पण माझी अशी इच्छा आहे, मला सगळ्या ओळखत असतील त्याच्यामुळे माझं परिचय करून द्यायची काही फारशी गरज नाही आहे. मी मेघा निनावे, माझं निनावे टेलरिंग. मी पिंपळगाव बसवंतमध्ये जाते आणि मी काही वर्ष मी 2000 पासून पिंपळगावमध्ये आहे. तर 2000 वर्ष झालं, 1 वर्ष झालं आता आणि शिवणकाम शिकते. मी राहिला ओझरमध्ये राहते आणि सगळ्यात पहिलं गेल्या 2 वर्षापासून याचा CRE म्हणून जॉब करते. एज्युकेशन सोसायटीमध्ये स्कूलमध्ये. माझं नाव सौ शीतल विजय गावडे. माझं एक छोटंसं साडीचं दुकान. मी श्रुतिका नंदकुमार दुसाने. मी ज्याला हेल्पला पुढे सांगण्यात. हॅलो सगळ्यांना मला नमस्कार. माझं नाव सौमीना चंद्रवराज. माझं टेलरिंगचं काम करते आणि मीच चालवते. प्रिया अविनाश चव्हाण. माझा मांड्याचा बिझनेस. माझं नाव शोभा राजा. पिंपळगावमध्ये राहते. माझं शिक्षण MBA झालेलं आहे. दिनेश बनकर. मी पिंपळगावचीच आहे. पिंपळगावचीच राहणारी. माझं घरी पार्लर पण आहे, शिवणकाम पण करते आणि विथ प्रोडक्ट वगैरे. माझं बेडला किराणा दुकान आहे. शॉर्ट मध्ये घेतलेला आहे. सगळ्यांचा मिक्स होईल एकत्र. आपल्यामध्ये नाशिकहून 2 प्रमुख पाहुणे आलेले, त्यांना आपण त्यांची ओळख जा पटकन नाव सांगायचं. तू काय करते ते सांगायचं. तुम्ही दोघी जणी आल्या ना. हो नमस्कार. तसं तर आवाजच मोठा आहे आणि आज जर आपण बघितलं तर तुम्ही सर्व महिला म्हणजे
एकंदरीत बघितलं सगळेजण कुठे ना कुठे सामाजिक कार्यात ऍक्टिव्ह आहे. गावची राहणारे मी माझ्या म्हणजे कुटुंबासाठी हातभार लावलाय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.